जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायचंय, कुठलीही परीक्षा व फी न देता तर बिल्ड अ भारत फेलोशिप साठी अप्लाय करणं सुरू झालंय। खासियत याची अशी आहे की कुठलीही तुमची एग्जाम होणार नाही आहे, जस्ट तुम्हाला अप्लाय करायचंय। मग तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पास आउट आहात, नक्की अप्लाय करा। कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये जे नवीन नवीन प्रोजेक्ट चालू आहे, जसं की आपलं गव्हर्नमेंट झालं, पीएम ला तुम्ही ऐकलं असेल की मेक इन इंडिया, बिल्ड अ भारत, या अंतर्गत तुम्हाला काम करायला मिळणार आहे। 40,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे संधी सोडू नका, वारंवार अशी संधी येत नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की अप्लाय करणं थोडं वेगळं आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रोसेस काय ती समजून घ्या आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, भारत डिजिटल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि ते सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, बिल्ड फॉर भारत फेलोशिप 2026 साठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। जानेवारीमध्ये तुमची ही जी फेलोशिप असणार आहे ती स्टार्ट होणार आहे आणि अप्लाय करायची डेडलाईन म्हणजे शेवटची तारीख आहे 1 नोव्हेंबर। म्हणजे अजूनही हातात तुमच्या दिवस आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आता नेमका ही इंटर्नशिप किंवा फेलोशिप काय आहे ते समजून घ्या। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा, ते जे पण भारत आहे आता याला स्ट्रॉंग बनायचं आहे, तर त्यासाठी त्याला स्ट्रेंथन देण्यासाठी तुमच्या आयडियाज आहेत त्या यूज करण्यासाठी ही फेलोशिप असते। बघा, या फेलोशिपबद्दल माहिती दिलेली आहे। नेमकं काय आहे तर बिल्ड अ भारत म्हणजे ही अपॉर्च्युनिटी आहे जी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना आणताय, नवीन नवीन प्रोजेक्ट आणतोय। मग त्यामध्ये आपण काही योगदान देऊ शकताय का? मग तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे, गायडन्स मिळणार आहे, फ्युचर पब्लिक टेक्नॉलॉजीज तुम्ही बनू शकताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघा, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पार्टनर बघा कुठले कुठले आहे। जसं की बघा, NHAI म्हणजे ॲन्युअल पास ऑन नॅशनल हायवे मोबाईल ॲप। जसं की तुम्ही बघितला, आपण टोलवर जातो, आपला टोल पासवरनं कटतो, मग त्यासाठी जे ॲप आलं होतं ते। त्याच्यानंतर मिनिस्ट्री बघा, भारत सरकारची मिनिस्ट्री ती। त्याच्यानंतर वेगवेगळे जे स्टेट्स आहेत त्यांचे जे आहेत त्यानुसार, जसं की कर्नाटक स्टेट झालं, सीडॅक झालं, त्याच्यानंतर बघा कर्नाटकचं पुन्हा आहे। तर असे भरपूर सारे स्टेट्स आहेत, त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यावर आपल्याला काम करायला मिळणार आहे। हे मागच्या वर्षी होते, यावर्षी अजून पार्टनर्स वाढणार आहे, महाराष्ट्र सरकारची वाढणार आहे, त्यामुळे नक्की आपण केलं पाहिजे। आता इथे कोण अप्लाय करू शकताय तर बघा, थोडक्यात ड्युरेशन जी आहे ही फेलोशिप जी असणार आहे ती 6 महिन्याची असणार आहे। थोडक्यात फेलोशिपला तुम्ही इंटर्नशिप सारखं समजू शकता। इथे आपल्याला ट्रेनिंग दिली जाईल, काम कसं करायचं, काय कसं करायचं शिकवलं जाईल। त्यानंतर आपल्या आयडिया वापरून आपण डिजिटल भारत किंवा भारत मेकिंग कशा प्रकारे चांगलं होऊ शकतोय हे करू शकतोय। यामध्ये कुठले कुठले जसं की फुल स्टॅक झालं, डेटा झालं, डिझायनिंग झालं, GI झालं, या रिलेटेड तुमच्याकडे स्किल्स आहे किंवा आवड आहे, कारण की वेगवेगळे डिपार्टमेंट आहे ना, त्यामुळे तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। आता अप्लाय करायची शेवटची तारीख ही आहे। मग कोण कोण अप्लाय करू शकता? एक तर स्टुडंट तुम्ही आहात किंवा अर्ली करिअर्स तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, एक चांगला अनुभव घ्यायचा आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि महिना 40,000 रुपये। 6 महिने जरी तुम्ही काम केलं तर 6 गुणिले 40,000 तुम्ही करा, एवढे पैसे तुम्ही करून एक चांगला बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकता। ओके, अजून जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले कुठले पार्टनर्स आहे ते मी तुम्हाला सांगून झालेले आहे। मेंटर्स कुठले आहेत तर तुम्ही ते बघू शकताय। जोरोदा, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला माहीत असेल तर जोरोदा तुम्ही ऐकून असाल तर त्याचे आहे। त्याच्यानंतर रुक्मिणी आहे, बघा ह्या पण कोण आहे तर हे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडनं गायडन्स मिळतात, नेमका बिझनेस कसा केला, ॲप कसे डेव्हलप केले, त्याच्यानी कसा फायदा होतो हे सगळं शिकायला मिळतं। वेगवेगळे आणि दरवर्षी वेगवेगळे येत असतात। बघा, यांनी PhD घेतलेली आहे, हेड ऑफ सोशल इम्पॅक्ट या आहेत, तर यांच्याकडनं आपल्याला लर्निंग मिळते, शिकायला मिळतं। आता कोण कोण अप्लाय करू शकताय तर स्टुडंट ऑर अर्ली करिअर प्रोफेशनल, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, 2024ला पासआउट झालेला आहात, 25ला पासआउट झाला आहात किंवा आता लास्ट इयरला म्हणजे 26ला जरी पासआउट होणार आहात तरी चालणार आहे। तुमच्याकडे स्किल्स आहे, जसं की बघा या रिलेटेड स्किल्स आहे, ऑलरेडी सांगून झालं, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि तुम्ही एक चांगला भारत बनवण्याचं तुमचं स्वप्न आहे, त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, कोण कोण एलिजिबल आहे तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्टुडंट आहात, 2024, 25, 26 किंवा नुकतेच पासआउट झालेला आहात तरी करू शकताय। करिअर प्रोफेशनल्स आहात म्हणजे आता नुकते पासआउट झालेला आहे, 0 to 2 वरचा एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय। आता रोल्स कुठले असणार आहे तर बघा, भरपूर सारे रोल्स असणार आहे। त्याच्यानंतर डिपार्टमेंट कुठले कुठले आहेत तर भरपूर सारे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे, ते पार्टिसिपेट करताय। नेमका गोल काय, ही फेलोशिप आपण करणार आहे तर त्याचा गोल काय तर थोडक्यामध्ये भारत बिल्ड करण्यासाठी, वेगवेगळ्या आयडियाज इनोव्हेशन आणण्यासाठी हे आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं।
तर आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे, म्हणजे इथे आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. कसा भरायचा तो मी सांगतोय. फॉर्म भरल्यानंतर तो शॉर्ट लिस्टिंग होणार. म्हणजे आता समजा इथे जागा आपण आता इथे एक्झॅक्ट आकडा दिलेला नाही आहे, पण समजा 10,000 लोकांनी अप्लाय केलं तर 10च्या 10,000ला घेणार की नाही, त्याच्यातले काही शॉर्ट लिस्टिंग करणार. ज्याचा प्रोफाईल चांगला आहे, ज्याचा रेझ्युमे चांगला आहे, त्यांना शॉर्ट लिस्टिंग करणार. म्हणजे पण शॉर्ट लिस्टिंग स्टुडंट आहे त्यांचा एक टेक्निकल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटसोबत काम करू शकता, जी की एक चांगली गोष्ट आहे. कारण की एक्झाम द्यायची नाही, फी भरायची नाही, त्यामुळे ते टेन्शन नाही आहे. कुठे असणार आहे ते जसं की वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं आहे. ओके, सगळी माहिती. आणि किती स्टायपेंड मिळणार आहे तर इथे बघा, मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही आहे. जे पण वेबसाईटवर लिहिलं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. जे स्टुडंट आहेत, जुने विद्यार्थी, त्यांना माहिती आहे की इंटर्न्स विल रिसीव्ह स्टायपेंड ऑफ 40,000 पर मंथ. म्हणजे किती, 40,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे ना भारी. त्यामुळे म्हणालो की अशा अपॉर्च्युनिटीज सोडू नका. आता अप्लाय कसं करायचं तर याची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता तुम्हाला वेबिनार वॉच करायचं असेल की नेमकं हे काय आहे बॉ, ते वेबिनारची लिंक आहे, ते तुम्ही ऐकू शकता, तुम्हाला आयडिया येईल. आता तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे, प्रोडक्ट डिझाईन, डेटा सायन्स, GIS इंजिनिअरिंग यापैकी ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जस्ट त्यावर अप्लाय म्हणायचं आहे. त्यानंतर पुन्हा हा पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. 2026साठी आपण अप्लाय करतोय. पुन्हा खाली स्क्रोल करा, मग तुमच्यासाठी पुन्हा इथे माहिती आली आहे. बिल्ड फॉर भारत यासाठी ही फेलोशिप असणार आहे. कशासाठी आहे, काय त्याचा उद्देश काय, सगळी माहिती आली आहे. काय काय रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे थोडक्यात आता समजा जसं की टोलचं जे ॲप काढलं आहे, मग त्यांनी ॲप काढलं समजा, मग तिथे हँग होतं आहे किंवा मग आपण टोलचं पेमेंट करायला गेलो तर ते इन्स्टंट होत नाही आहे, मग तेवढा वेट करावं लागतं. म्हणजे जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम येतात ते कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे, काय आयडिया लावू शकतो आहे, तर यासाठी तुम्हाला हे शिकायला मिळणार. उद्या जाऊन तुम्ही चांगल्या टॉप कंपन्यांमध्ये जाताय, जसं की मेटामध्ये जाताय, गुगलमध्ये जाताय, तर तिथे तुम्हाला हा एक्सपिरियन्स कामाला येईल. त्याच्यानंतर पब्लिक टेक्नॉलॉजिस्ट ओरिएंटेशन, ओके, हे तुम्हाला मिळणार आहे. एक्सपर्ट मेंटरशिप मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडस्ट्रीतले जे ऑलरेडी दिग्गज आहे त्यांचा अनुभव ते तुम्हाला शिकवणार, ते तुम्हाला सांगणार, मेंटरशिप देणार, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता 2025ला जे झाले होते त्यांच्याबद्दल पण इथे माहिती दिली आहे, ती पण तुम्ही इथे बघू शकता. ओके, बघा कशी होती, काय होती, तिथे तुम्हाला फोटोज वगैरे सगळं मिळेल. आता आपल्याला फॉर्म भरायचा, तर फॉर्म कसा भरायचा तर इथे बघा, यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो वेबिनार वॉच करू शकताय. काय FAQs आहे ते बघू शकताय. लिंक्डइन पेजसुद्धा आहे, ते फॉलो करू शकताय. अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर fellowship@bharatdigital.io, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही यांना मेल करू शकताय आणि 1 नोव्हेंबर आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे तर नेम, जेंडर, त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कॉलेज, युनिव्हर्सिटी, कुठल्या कॉलेजमधून आहात, कुठली युनिव्हर्सिटीमधून आहात ते, त्याच्यानंतर कुठली डिग्री करताय, अंडर ग्रॅज्युएट करताय, मास्टर करताय, PhD करताय, जे पण करत असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन काय आहे डिग्रीमध्ये, कम्प्युटर सायन्स करताय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाईन, डेटा सायन्स किंवा ETC या रिलेटेड कुठले तुम्ही करत असाल तरी चालेल. त्याच्यानंतर इयर ऑफ ग्रॅज्युएशन 24, 25, 26 कधीचं आहे ते तुम्ही टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ लास्ट ऑर्गनायझेशन यू वर्क, तुम्ही कुठल्या लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आहे का, असेल तर टाकायचं, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, कारण की ते रेड स्टार आहे आणि ते रेड स्टार नाही आहे, त्यामुळे नाही टाकलं तरी चालेल. कुठल्या लँग्वेज तुम्हाला येतात कम्युनिकेट करण्यासाठी, हिंदी येते, इंग्लिश येते, मराठी येते, या तिन्ही लँग्वेज तुम्ही टाकू शकताय, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल. ओके, त्यानंतर अपलोड युअर लेटेस्ट कॉलेज ट्रान्सक्रिप्ट, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. मॅक्स 10 MB फाईल पाहिजे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सिमिलर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकून इथे अप्लाय करायचं. तर चांगली संधी आहे तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणाला गव्हर्नमेंटसोबत काम करायचं आहे, परीक्षा द्यायची नाही आहे, फी भरायची नाही आहे, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि इतके भारी अपडेट आणतोय, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर हे सगळं बघायला मिळतंय, अप्लाय करायचं शिकायला मिळतंय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.